संभाजीराजे रगेल आणि रंगेल होते, ते कायम नशेत राहायचे आणि त्यांनी शिवरायांशी स्वराज्याशी बेमानी करून औरंगजेबाची चाकरी केली व शिवराय गेल्यानंतर सोयराबाईंची हत्या सुद्धा संभाजीराजेंनी केली। अशा काही गोष्टी तुम्ही ऐकल्या असतील किंवा कुठेतरी वाचल्या असतील, पण खरंच संभाजीराजे तसे होते का? इतिहास काय सांगतो? असं त्यांचं कुठं चुकलं की आज इतिहासात शंभूराजेंना धर्मासाठी, स्वराज्यासाठी व आपल्या माणसासाठी सर्वोच्च बलिदान देणारा राजा नाही, तर दारूच्या नशेत आणि बायांच्या विळख्यात राहणारे एक घमंडी राजपुत्र म्हणून पाहिलं जातं। 14 मे रोजी त्यांची जयंती असते। त्या निमित्ताने आज आपण शंभूराजेंबद्दल थोडक्यात पण सत्य आणि इतिहासातील पुराव्यांवर आधारित असणारी माहिती पाहणार आहोत या व्हिडिओमध्ये। व्हिडिओला सुरुवात करण्याआधी लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। लाईक केल्याने काही होणार नाहीये, फक्त हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी यूट्यूबच्या अल्गोरिदमला थोड्याशा सूचना जातील, बाकी काहीच नाही। संभाजी महाराजांवर अनेक आरोप केले जातात। त्यांचे चरित्र हनन करण्यासाठी जुन्या बखरी ते आत्ताच्या पुस्तकांचा आधार घेतला जातो। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे तत्कालीन सरसंघचालक गोवाळकर गुरुजींच्या बंच ऑफ थॉट्स या पुस्तकात शंभूराजेंवर दारू आणि स्त्रियांच्या व्यसनाचा ठपका ठेवण्यात आला होता। त्या पुस्तकातील पान नंबर 323 आणि 324 वर म्हटलंय की संभाजी जो दारू आणि स्त्रियांचा व्यसनी होता, त्यांनी आपली वाईट नजर खंडोबल्लाळच्या बहिणीवर टाकली होती, त्यामुळे तिचे पावित्र्य जपण्यासाठी खंडोबल्लाळने तिला आपले जीवन संपवण्याची संमती दिली होती। आता गोवाळकरांनी शंभूराजेंबद्दल लिहिलेला हा घटनाक्रम किती खरा आणि किती खोटा हे पाहूयात। 1966 मध्ये लिहिलेले हे पुस्तक मानव स्वभावाच्या वेगवेगळ्या गोष्टींवर आधारित आहे। त्यातील पान नंबर 323 व 324 वर पॉवर ऑफ डिव्हिजन नावाचा पॉईंट आहे। यात निष्ठा कशी असावी याची उदाहरणं गोवाळकर देत होते। त्यांच्या मते खंडोबल्लाळ यांच्या बहिणीवर संभाजीराजेंची नजर होती म्हणून तिने जीवन संपवले, तरी सुद्धा खंडोबल्लाळ यांनी पुढे शंभूराजेंची बेईमानी केली नाही। त्यांच्या पुढेही ते संभाजीराजेंसोबत राहून स्वराज्याचं काम त्यांनी केलं। गोवाळकरांनी हे जे त्यांच्या पुस्तकात लिहिलं आहे त्याच्यावर अनेक वादविवाद झाले। त्यानंतर गोवाळकरांनी त्यांच्या पुस्तकातील लेखाचा संदर्भ मल्हार रामराव चिटणीस याच्या बखरीतून घेतल्याचं समोर येतं। मल्हार रामराव चिटणीस यांनी संभाजीराजे आणि शिवाजी महाराजांच्या आयुष्यावर 2 बखरी लिहिलेल्या आहेत। त्यातील संभाजीराजेंच्या आयुष्यावर लिहिलेली बखर ही संभाजीराजेंचा मृत्यू झाल्यानंतर 122 वर्षांनी लिहिली आणि याच बखरीतून शंभूराजेंचं चरित्र हनन करण्यात आलेलं आहे। या बखरीच्या आधारावर फक्त गोवाळकरच नाही तर अनेक मराठी, हिंदी, इंग्रजी इतिहासकारांनी जसेच्या तसे संभाजीराजे आपल्यासमोर मांडले। 1800 आणि 1900च्या शतकात सगळ्या महाराष्ट्रात संभाजीराजे म्हणजे बिघडलेली अवलादच असा प्रचार करण्यात आला, पण एकही इतिहासकाराला कसं वाटलं नाही की परस्त्री बाबतीत अशीच आमची आई असती असं म्हणणाऱ्या शिवाजी महाराजांचा तो छावा एवढा क्रूर असू शकत नाही, कारण असला संस्कार मराठ्यावर होणार नाही आणि त्यात ते अखंड महाराष्ट्राचे दैवत असणारे शिवरायांचे पुत्र व भविष्यातील छत्रपती होते। आणि दुसरे म्हणजे ही गोष्ट धादांत खोटी आहे हे इतिहासाच्या पुराव्यावरून सिद्ध झालेलं आहे। मल्हार रामराव चिटणीस यांनी संभाजीराजेंचा सूड घेण्यासाठी हा खोटा संभाजी आपल्यासमोर मांडला, पण हा सूड कशाचा होता तर संभाजीराजे छत्रपती झाल्यानंतर काही कालावधीने बाळाजी आवजी चिटणीस व काही पंतांना संभाजीराजेंनी देहदंड दिला होता। ते बाळाजी आवजी म्हणजे या मल्हार रामरावचे खापर पंजोबा आणि खंडोबल्लाळ हे पंजोबा। आपल्या खापर पंजोबाला संभाजी महाराजांनी मारलं, याचा बदला मल्हार रामरावने 122 वर्षानंतर संभाजी महाराजांना काळ्या रंगाने इतिहासात रंगवून घेतला। आणि खंडोबल्लाळच्या बहिणीवर संभाजीराजेंची नजर होती ही सुद्धा भाकड कथा याच मल्हार रामरावने निर्मित केली होती। आणि पुढे गोवाळकर हाच काळा इतिहास लोकांना सांगत राहिले। गोवाळकरांचा फसवा इतिहास समोर आल्यानंतर काही संघातील लोक त्यावर स्पष्टीकरण देत म्हणतात की तेव्हा खरा इतिहास माहितीच नव्हता, त्यामुळे उपलब्ध माहितीनुसार गोवाळकरांनी संभाजी महाराजांचे चुकीचे वर्णन केले असावे, पण हे कारण सुद्धा साफ चुकीचं आहे। कारण संभाजीराजेंचा खराखुरा इतिहास वासी बेंद्रे या इतिहासकारांनी 40 वर्षे प्रचंड मेहनत घेऊन इतिहासातील पुरावे शोधून काढून 1960 साली प्रसिद्ध केला होता। त्यांनी संभाजी महाराजांच्या चरित्रावरील प्रत्येक डाग पुराव्यानुसार धुवून काढला होता। त्यात थोरातांची कमळा, तुळसा, अण्णाजी दत्तो यांची मुलगी गोदावरी ही सगळी संभाजी महाराजांच्या जीवनात गोवलेली काल्पनिक पात्रे होती हे त्यांनी सिद्ध केलं आहे। संभाजी महाराज रगेल आणि रंगील नव्हतेच, त्या उलट वयाच्या 14व्या वर्षी बुधभूषणम सारखा संस्कृत ग्रंथ लिहिणारे व 13 भाषेचे जाण असणारे ते महान पंडित होते। शंभूराजेंवर दुसरा आरोप झाला तो म्हणजे स्वराज्याचे शत्रू व मुघलांचा सरदार दिलेर खानात शंभूराजे जाऊन का मिळतात। अनेक जण म्हणतात की संभाजीराजेंच्या वागणुकीमुळे शिवरायांनी त्यांना दूर ठेवण्यास सुरुवात केली होती। अनेक मोहिमेवर देखील त्यांना घेऊन जात नसायचे, म्हणून शंभूराजेंना त्यांचा हा अपमान सहन होत नव्हता, म्हणून ते दिलेर खानाला जाऊन मिळाले
व औरंगजेबाची चाकरी करायला सुरुवात केली। पण हा जो खोटा इतिहास जनतेसमोर ज्यांनी मांडला त्यांनी शिवरायांचा व संभाजीराजेंच्या नात्याचा थोडा तरी विचार करायला हवा होता। शंभूराजेंचे मातृछत्र बालपणीच हरपल्याने त्यांना शिवरायांना कशाची कमी पडणार नाही याची स्वाभाविकच काळजी घेतली असणार आहे। ज्यावेळी संभाजीराजे दिलेर खानास मिळाले तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांना दक्षिण दिग्विजयाच्या स्वारीस जायचे होते, तेव्हा त्यांना गुप्तहेर खातेमार्फत दिलेर खान हा 2.25 लाखाचे सैन्य घेऊन स्वराज्याच्या बाहेर उभा असल्याची माहिती मिळाली होती। आणि कधी एकदाचे शिवाजी महाराज स्वराज्यातून बाहेर पडतील आणि संधी पाहून स्वराज्यावर हमला करता येईल या विचारात दिलेर खान असल्याचे शिवरायांना समजते। आता दक्षिण दिग्विजयासाठी जाणे गरजेचे असल्याने तेव्हा शिवरायांनी एक युक्ती केली आणि त्या डावात संभाजीराजेंना सुद्धा सामील करून घेतले होते। स्वराज्याला वाचवण्यासाठी व वाढवण्यासाठी दोघा बापलेकांनी वठवलेलं आणि चांगलं पद्धतशीरपणे पार केलेलं ते एक नाटक होतं। शिवाजी महाराजांच्या सांगण्यावरून संभाजी महाराज दिलेर खानात जाऊन मिळाले आणि त्याला म्हटले की आम्ही स्वराज्याचे युवराज असून आम्हाला युवराजाचा दर्जा मिळत नाही व आमचे पिताश्री हे सावतराईच्या नादास लागून आम्हाला राज्यसुद्धा देऊ इच्छित नाहीत। आमचा जीव इकडे स्वराज्यात फार कष्टी झाला आहे, म्हणून आम्ही आपल्याकडे येतो। आम्हास काही मनसबदारी द्यावी आणि सरदारकी द्यावी हीच इच्छा। आता त्या काळामध्ये दळणवळणाची आणि सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेची साधनं ही अत्याधुनिक स्वरूपाची नसल्यामुळे एक पत्राचा खलिता दुसऱ्या राज्यात जाण्यासाठी 1 महिना 2 महिने लागत असत। अशा प्रकारे संभाजी महाराजांनी जवळजवळ 1.5 वर्ष फक्त पत्र पाठवून दिलेर खानास स्वराज्यापासून दूर ठेवले होते। जायचे असते तर ते एक पत्र पाठवून सुद्धा गेले असते। संभाजीराजेंनी दिलेर खानास जे पत्र पाठवले तेच पत्र औरंगजेबापर्यंत पोहोचवण्यासाठी अजून 3 महिन्याचा कालावधी लागत होता। दिलेर खानांनी संभाजीराजेंचे पत्र मिळाल्यानंतर पुढे औरंगजेबाला संपर्क केला। त्यात तो म्हणतो की स्वराज्याचे युवराज आपल्याला सामील होत आहेत आणि काही मनसबदारी सुद्धा मागत आहेत। मग औरंगजेबाने देखील पत्र लिहिले। मग तेच पत्र दिलेर खानापर्यंत पोहोचायला तिथून संभाजीराजेकडे यायला 3 ते 6 महिने लागले। थोडक्यात संभाजी महाराजांनी शिवरायात राज्यात नसताना मोठ्या धूर्तपणे अक्कल हुशारीचा वापर करून दिलेर खानास केवळ गाजर दाखवून स्वराज्यापासून दूर ठेवले होते। पुढे दिलेर खानाला विश्वास पटवून देण्यासाठी राजे दिलेर खानाकडे गेले सुद्धा आणि त्यांनी दृढ विश्वास जिंकण्यासाठी भूपतगड नावाचा किल्ला सुद्धा त्यांनी दिलेर खानाला मिळवून दिला। शिवराय स्वराज्यात परतले आणि त्यानंतर संभाजीराजे देखील स्वराज्यात परत आले। पण रायगडावर सोयराबाई आणि प्रधानमंडळातील काही मान्यवरांना शंभूराजेंबद्दल शंका येत असल्याने ते पन्हाळगडावरच वास्तव्यास राहिले। लोकसत्ताचे संपादक आणि लेखक असलेले गिरीश कुबेर यांचे रेनेसॉ स्टेट द अनरिटन स्टोरी ऑफ मेकिंग ऑफ महाराष्ट्र या पुस्तकात शिवरायांच्या पश्चात रायगडावर घडलेला घटनाक्रम मांडला आहे। त्यांनी त्यात सुद्धा मल्हारराव चिटणीसांच्या बखरीचा आधार घेत म्हटलंय की सोयराबाई साहेब यांचपाशी जाऊन बाईसाहेब कोठे आहेत म्हणून बहुत क्रोधे करून विचारिले। ते समयी जवळील बायका सर्व भये करून निघाल्या। तुम्ही राजलोभास्तव महाराजास विष प्रयोग करून मारिले असा आरोप शब्द बोलून कोणाडा भिंतीस करून त्या सोयराबाईस चिनवून दूध मात्र घालीत जावे असे सांगून पुत्राशी राज्य घेऊन करावे असे बोललो। त्यानंतर 3 दिवस ती तशीच होती। 3रे दिवशी प्राण गेला हे कळल्यावर दहन केले। म्हणजे संभाजीराजे शिवरायांच्या मृत्यूनंतर रायगडावर आले आणि महाराणी सोयराबाईंना भिंतीत चिनून ठार मारले असा घाणेरडा आरोप या मल्हाररावने केलाय आणि तो जशास तसा गिरीश कुबेरांनी सुद्धा मांडला। पण यावर प्रसिद्ध लेखक जयसिंग पवार म्हणतात की ही बखर संभाजी महाराजांच्या कारकिर्दीनंतर 125 वर्षांनी लिहिली आहे। मल्हाररामरावांचे लिखाण पूर्वग्रह दूषित दृष्टिकोनातून केलेले आहे, कारण त्यांचे खापर पंजोबा बाळाजी आवजी चिटणीसांना कट केल्यावरून संभाजी महाराजांनी हत्तीच्या पायी देऊन ठार मारले होते। तो राग इतक्या पिढ्यानंतरही गेला नाही आणि तो बखरीत उतरला। खरं तर सोयराबाईंचा मृत्यू शंभूराजे रायगडावर आल्यावर लगेच झाला नाही, तर 27 ऑक्टोबर 1681 रोजी झाल्याचे आढळते। पण तो कसा झाला हे इतिहासालाच माहीत। अण्णाजी दत्तो, बाळाजी आवजी चिटणीस, सेरोजी पंत यांना मृत्यूदंड दिल्याचे उल्लेख आहेत, पण सोयराबाईंना मारलं याविषयी संदर्भ साधनामध्ये कुठेही पुरावा नाही असं कोल्हापूरमध्ये वास्तव्यास असलेले इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांनी म्हटलेलं आहे। एवढं सगळं घाण लिहूनही मल्हारराव चिटणीसाला शंभूराजेंना खलनायकच दाखवायचे होते। त्यांनी शंभूराजे कैदेत असताना औरंगजेबाला त्याची बेटी देतो तरच इस्लाम स्वीकारतो अशी मागणी केल्याची सुद्धा लिहिले आहे। पण आता त्यावेळेस औरंगजेबाची 54 वर्षाची झेबुनिस्सा नावाची मुलगी ही दिल्लीत कैदेत होती, तर दुसरी 50 वर्षाची मुलगी झिनतुनिस्सा महाराष्ट्रात होती आणि त्यावेळी संभाजी महाराजांचे वय फक्त 32 होते। हे सुद्धा त्या मल्हाररावाला माहिती नसेल का हा प्रश्न पडतो। आणि सगळं परत फिरून मल्हार चिटणीसने त्याच्या पंजोबाचा खापर पंजोबाचा राग मनात ठेवून संभाजीराजेंचे चरित्र हनन करण्याचे कारस्थान केल्याचं सिद्ध होतं। जो फक्त 20,000च्या मावळ्यासह 8 लाख मुघली सैन्यांना 4ही बाजूनी 9 वर्ष झुंज देत होता आणि महाराष्ट्र जपत होता, तो राजा कसा असेल हे लहान पोरग सुद्धा सांगू शकतं। संभाजीराजे फक्त 2 वर्षाचे होते तेव्हा त्यांच्या मातोश्री सईबाई गेल्या। ज्या शिवरायांना घडवलं त्या जिजाऊंनी संभाजीराजेंनाच लहानाचं मोठं केलं। मग शिवराय वेगळे आणि संभाजीराजे वेगळे असं होऊ शकत नाही।
ज्या राजाने फक्त 9 वर्षापासून आपल्या पितेसोबत रायगडावरून आग्र्याला जाणे, इतर काही मोहिमात सहभागी होणे असे सुरू केलं होतं, ते राजे कसे मुघलांना मिळाले असतील हा प्रश्नच मुळीच चुकीचा आहे. ज्यांनी 13 वर्ष वय असताना वेगवेगळ्या भाषांना अवगत करून बुधभूषणम, नखशिख, नायिकाभेद, 7 सातक असे 4 ग्रंथ लिहून काढले, असे राजे कसे दारूच्या व बायांच्या नादाला लागले असतील तुम्हीच सांगा. जसे शिवराय तसेच संभाजीराजे हेच यातून स्पष्ट होतं. संभाजीराजांच्या जयंतीनिमित्त त्यांचा खरा इतिहास तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न मी या व्हिडिओमधून केला आहे. आपल्या महाराष्ट्रात शिवजयंती आपण एकदम धामधुमी साजरी करतो, तशीच छत्रपती संभाजीराजांची जयंती सुद्धा केली जावी असंच वाटतं. तर या व्हिडिओमध्ये काही शंका असल्या तर कॉमेंटमध्ये विचारा, मी नक्की उत्तर देईन. आणि या व्हिडिओसारखाच मी जंजिरा किल्ल्याच्या संपूर्ण इतिहासावर एक व्हिडिओ बनवलेला आहे, तो तुम्ही इकडं आय बटनवर क्लिक करून पाहू शकता. व हा व्हिडिओ व यातील माहिती आवडली असेल तर लाईक करा, शंभूराजांचा इतिहास तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा व अशाच खऱ्याखुऱ्या माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन सुद्धा चालू करा. चला भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.